नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आजच्या दिवसाला मित्रांनो चैत्र पौर्णिमा. तर पौर्णिमेच्या दिवशी मित्रांनो दापोली तालुक्यातील एक जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी देवी मित्रांनो, आज केळशी गावातील श्री महालक्ष्मी देवी. आणि मित्रांनो, आज त्या मित्रांनो देवीचा मित्रांनो रथयात्रा असते. आणि हा रथयात्रा मित्रांनो सोहळा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मी चॅनल आपलं सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आता संध्याचे वाजले जवळजवळ 5 वाजले आणि मी चाललो केळशीमध्ये. तर आता थेट जाऊया केळशीमध्ये आणि सर्व रथयात्रा सोहळा पाहूया. मित्रांनो, संध्याकाळचा जो रथ असतो ना, जेव्हा ती सर्व गावातील मंडळी जेव्हा तो खांद्यावर घेऊन रथ मंदिरामध्ये घेऊन जातात ना, तो अगदी मित्रांनो सोहळा पाहण्यासारखा असतो. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. थेट जाऊया केळशी या गावामध्ये आणि सर्व श्री महालक्ष्मी देवीचा रथयात्रा सोहळा पाहूया. चला. तर मंडळी, मी आता आलो आहे केळशी गावामध्ये. आणि केळशी गावामध्ये मित्रांनो श्री महालक्ष्मी मंदिराच्या इथेच आलो आहे. तिकडे गाडी पार्किंग केलं तिकडे. आणि इकडे पाठीमागे बघताय महालक्ष्मीचं मंदिर. चला दर्शन घेऊया, बघूया. गर्दी जास्त वाटत नाही आहे. परत यायला अर्धा तास बाकी आहे बघा. जास्त काही गर्दी नाही आहे अजून. तर मंडळी, आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे. आणि बघताय सभामंडप पूर्ण मित्रांनो पारंपरिक पद्धतीने जसं असतं ना, लाकडी मांडव आणि वरती ते माडाचे झाप विणलेले असतात ना, त्याप्रमाणेच सर्व हे स्ट्रक्चर आहे वरचं सभामंडप. खूप मोठं सभामंडप आहे. चला आता मित्रांनो, आपण व्हिडिओ ही स्लो मोशनमध्ये करूया आणि त्याला म्युझिक द्या, म्हणजे तुम्हाला पाहायला बरं वाटेल. आणि मंदिरामध्ये जाऊन श्री महालक्ष्मीच्या देवीचं दर्शन देखील घेऊया. चला.
तर मंडळी आता इकडे व्हिडिओमध्येच आपल्या समोर बघताय या श्री महालक्ष्मी देवीचे मित्रांनो पुजारी श्री विष्णू गोपाळ बिवळकर आपल्या आज रथोत्सवाबद्दल मित्रांनो माहिती सांगतील. काका, आता रथयात्रा आपली आहे श्री महालक्ष्मीची देवीची, ती कित्येक वर्षापासून चालत आली आहे? 200-250. काय कसं असतं नियोजन? हां, त्यानंतर रात्री गोंधळ कीर्तन असं असतं आणि चैत्रशुद्ध एकादशीला उपवास चढवला जातो. त्याच्यानंतर चैत्रशुद्ध गावची यात्रा असते, गावातल्या लोकांचा मानपाट केला जातो आणि चतुर्दशीचा महाप्रसाद होतो. चैत्रशुद्ध पौर्णिमा आजचा दिवस त्या दिवशी रथयात्रा हा पहाटेला रथ सुरू होतो सकाळी 6 वाजता. हां, तो काही 2-3 ठिकाणं मानाची असतात, ठरवलं जातो. हां, आणि साधारण 7च्या दरम्यान तो महालक्ष्मी मंदिरात परत येतो. आल्यानंतर सगळ्यांची आरती बिरती होते आणि त्याला शेंगा उडवले जातो. हां, प्रसाद. हां, असं सर्व हे रथयात्रा. काका धन्यवाद, खूप छान प्रकारे माहिती सांगितली. तर मंडळी आत्ताच आपण मंदिरामधून जाऊन आलो, दर्शन घेतलं. तुम्ही देखील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून श्री महालक्ष्मीच्या देवीचं मित्रांनो दर्शन घेतलं असेल आणि पुजारी काकांनी आपल्याला थोडीशी फार माहिती सांगितलं आहे. कदाचित मित्रांनो त्या व्हिडिओचा आवाज थोडा कमी असेल असं वाटते मला, कारण खूप हळू आवाजात ते बोलत होते. तर आता मित्रांनो आपण आता चाललो आहे, जो रथ आहे ना तो पाहायला जातो, श्री महालक्ष्मीचा रथ पाहायला जातो. आताच मंडळी आपण मंदिरामधून दर्शन घेऊन आलो. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेल. आता काही वेळातच मित्रांनो इथे आता माणसं जमा होतील आणि इथेच मित्रांनो आता काळे वेळाच्यानंतर आता रथ. मंडळी आता आपण चाललो आहे रथ पाहायला आणि मित्रांनो सर्वतमुखी जगदंबेचा उदो उदो असे म्हणत हा रथ घेऊन येतात, तर ते पाहण्यासारखा असतो. चला पाहूया रथ. तर मंडळी आपण आता या साईडने झालो श्री महालक्ष्मी मंदिराच्या इकडून आणि काही वेळ म्हणजे 2 मिनटाच्या अंतरावरती तिकडे पुढे ना एक असं मोठं मैदान लागतं. ते सर्व ही मंडळी जमलेली आहेत आणि इथे ना रथ असतो ना तो खूप वेळ असं म्हणजे फिरवता येते, तो बघण्यासारखा असतो. हा सोहळा सगळा बघण्यासाठी सर्व आजूबाजूच्या पंचक्रोशीतून सर्व ही मंडळी इथे येत असतात. आपण देखील हा सोहळा पाहणार आहोत. आता मित्रांनो संध्याकाळचे जवळजवळ 5:30 वाजून गेलेले आहेत आणि खूप मंडळी अजून इथे जमतील. मला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आणखी दिसेल थोड्या वेळाने. तर मंडळी इकडे बघताय श्री महालक्ष्मी देवीचा रथ इथे जवळ आलेला आहे.
बघताय सर्व केळशी गावातले सर्व ही मंडळी ज्यांनी रथ घेतलाय ना खांद्यावरती, त्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह दिसतो. पण ते खूप थकलेले आहेत, पण वाटत नाही बघून उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. सर्व मंडळी अगदी उत्साहात मित्रांनो हा सोहळा पार पडतो. सर्वात मोठी जगदंबेचा उदो उदो असं बोलत मित्रांनो हा रथ पुढे पुढे सरसावतोय. तर मंडळी हा रथ जसा पुढे पुढे सरसावतो आणि रथ ज्या ठिकाणावरून जाईल ना तेथील महिलांनी ज्या आरती घेऊन येतात ना, आरती केल्याच्या नंतर इथे जो प्रसाद वाटण्यात येतो ना तो भुई शेंगा त्या वाटण्यात येतात. आणि नंतर मित्रांनो मंदिरामध्ये जातो ना तेव्हा देखील मित्रांनो शेंगाच वाटल्या जातात प्रसाद म्हणून. आणि पारंपरिक वाद्य म्हणजे एक ढोल असतो आणि त्याच्याबरोबर असणारी सनई आणि रथाबरोबर घंटा वाजवतात.
मंडळी, आता रथामधून देवी काढल्यानंतर देवीची मूर्तीनं धावत पडत मंदिरामध्ये घेऊन जातात आणि रथावरती ना जो मानकरी जो असतो तो म्हणजे हे गुरव, ते गुरव चढतात रथावरती आणि हा रथ संपूर्ण ह्या परिसरामध्ये इथे फिरवला जातो खूप वेळ. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय. आता जवळजवळ अर्धा ते पाऊण तास होऊन गेला असेल. रथ आहे ना तो याच ठिकाणी अजून फिरतोय. खूप वेळ झाला रथ फिरतोय इथेच. थोड्या वेळाने जसं रस्त्यावर येईल ना तसं मग तिकडे मंदिराच्या दिशेने जाईल. पण तरुणाईचा मित्रांनो उत्साह जल्लोष बघताय. 7:15 व्हायला आलेलं आहे. आता मंदिरामध्ये रथ झाला. रस्त्यावरती आला आहे रथ. आता मंदिराच्या दिशेने रथ जाईल.
मंडळी आपण मंदिराच्या इथे आलो आहे आणि इकडे बघताय सर्व फटाके फोडतात. तर मंडळी आता वाटतंय ना तो मंदिराच्या इथे आलो आहे. मी पाहत आहे मंडळी थकलेले दिसत आहेत. उत्साह मात्र दिसतोय. नारळ ठेवलेले आहेत ना ठेवणार. तेवढा आणि सर्वजण आता रथाचे दर्शन घेत आहेत. आपण आता मंदिरामध्ये चाललोय. इकडे बघताय भुईशंगा वाटण्यात येतात प्रसाद म्हणून. उडवत आहेत प्रसाद आणि माणसं सर्व गोळा करतात प्रसाद. मंडळी आता भुईशंगांचा प्रसाद घेऊन सर्व मंडळी आता बाहेर पडतात मंदिरामधून. तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दापोली तालुक्यातील केळशी या गावात मित्रांनो ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचा मित्रांनो आजचा हा रथयात्रा मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली. खूप छान प्रकारे मित्रांनो हा सोहळा संपन्न झाला. तर मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल नवीन असं चॅनल आपलं सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.